सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झाली आहे। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळाचा वाद पेटण्याची शक्यता आहे। 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। यानंतर आता काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे। याबाबत आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेली माहिती अशी की नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। काठेगल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुवादी संघटनांनी आरोप केला होता। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठेगल्ली परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठेगल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी जारी केले आहे। विशेष म्हणजे शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठेगल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून वाहने पर्यायी मार्गाने नेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। तर आज हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या आधी काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे। महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत। सुधीरदास महाराज यांनी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे। मुस्लिम धर्मगुरू यांनी अफवा पसरू नका व अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक।